So good afternoon to all of you. In the last batch आपण स्ट्रक्चर्स ऑफ टीथ या टॉपिकला सुरुवात केली होती. आपण टीथचं स्ट्रक्चर पाहत होतो. होप करतो की कालचं लेक्चर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित पाहिलं असेल. नाऊ इन द स्ट्रक्चर्स ऑफ टीथ आपण काल टीथचं स्ट्रक्चर स्टार्ट केलं आणि टीथचं स्ट्रक्चर पाहत असताना सगळ्या गोष्टी बंद करायच्या. टीथचं स्ट्रक्चर पाहत असताना आपण त्या टीथमध्ये दोन पार्ट पाहिले. सगळ्यात पहिला पार्ट जो टीथचा होता की ज्या पार्टला आपण पाहू शकतो, जो दिसतो, जो विजिबल आहे, तर त्या पार्टला आपण कॉमनली म्हटलं होतं बेटा क्राउन. आणि जो पार्ट फिक्स असतो, जो पार्ट हिरड्यामध्ये फिक्स असतो, जो दिसत नाही, ज्याला पाहू शकत नाही, तर त्या पार्टला आपण कॉमनली म्हटलं होतं बेटा रूट. तर आपण टीथला दोन पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. सगळ्यात पहिले आपण ज्यावेळेस टीथ काढला होता, ज्यावेळेस मी तुम्हाला टीथचं स्ट्रक्चर कॉमन सांगितलं, टीथमध्ये आपण कॉमनली असे दोन पार्ट्स पाहतो. सगळ्यात पहिला जो पार्ट आहे, जो मला दिसतो, ज्याला मी पाहू शकतो, तर त्या पार्टला मी कॉमनली म्हटलं होतं बेटा क्राउन. आणि जो पार्ट या गम मध्ये, जो पार्ट हिरड्यामध्ये, जो पार्ट फिक्स असतो, तर दिस पार्ट इज कॉमनली कॉल्ड ॲज रूट. त्या पार्टला आपण कॉमनली रूट म्हटलं होतं. तर तुम्हाला सगळ्यांना जर आठवत असेल आणि काल जर मी तुम्हाला शिकवलं असेल तर आठवते. ओके, जो पार्ट हिरड्याचा वरती असतो ए, तर दिस पार्ट इज कॉमनली कॉल्ड ॲज द क्राउन. त्याला आपण कॉमनली क्राउन म्हटलं होतं. आणि जो पार्ट त्या हिरड्यांमध्ये फिक्स असतो, तर दिस पार्ट इज कॉमनली कॉल्ड ॲज द रूट. त्याला काय म्हणतो बेटा आपण? रूट. इट इज कॉल्ड ॲज अ रूट. तर ह्या क्राउन आणि या रूटच्या मधात आपण आणखी एक स्मॉल पार्ट पाहतो, ज्या स्मॉल पार्टला आपण काय म्हणतो बेटा? नेक. व्हेरी गुड. आता सगळ्यात पहिले पाहत असताना आपण पाहिलं की या टीथचा जो क्राउन आहे आणि टीथचा जो रूट आहे. क्राउन म्हणजे काय की ज्याला आपण पाहू शकतो, तो पांढरा पांढरा पार्ट, टोटल कॉल्ड ॲज क्राउन. आणि जो पार्ट दातामध्ये, जो पार्ट त्या हिरड्यांमध्ये फिक्स आहे, ज्याला दिसत नाही, तो पार्ट पाहू शकत नाही, तर त्या पार्टला आपण काय म्हणणार बेटा? रूट. आता ज्यावेळेस आपण टीथला पाहतो, तर या टीथ मध्ये आपल्याला दोन पार्ट दिसतात. दॅट इज क्राउन अँड द रूट. दिस बोथ ऑफ द पार्ट, that is crown and the root, this both of the part, it is made up by the layer and this layer is commonly called as dentine. याला आपण commonly dentine म्हटलं होतं की dentine is the layer by which both of the crown and root of the teeth are formed. म्हणजे टीथचा जो क्राउन आणि टीथचा जो रूट आहे, हा ज्या लेयर पासून तयार होते, दिस लेयर इज कॉमनली कॉल्ड ॲज डेंटाइन. तिला आपण डेंटाइन म्हटलं होतं. आता सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं की या डेंटाइनच्या खाली आणखी एक लेयर असते. तर दिस लेयर विच इज प्रेझेंट बिलो द डेंटाइन. या डेंटाइनच्या खाली आणखी एक लेयर असते. या डेंटाइनच्या नंतर या टीथ मध्ये आणखी एक लेयर असते. and the layer which is after the dentine, this layer is commonly called as pulp. हिला आपण commonly pulp म्हटलं होतं. it is commonly called as pulp. आता ज्यावेळेस आपण या पल्पला पाहतो, तर या पल्पच्या आतमध्ये तुम्हाला स्पेस दिसते. या पूर्ण पल्पच्या आतमध्ये तुम्हाला कॅव्हिटी दिसते. and this is the cavity is commonly called as the pulp cavity. हिला आपण कॉमनली म्हटलं तर बेटा पल्प कॅव्हिटी. जर आठवत असेल तर काल मी हा लेक्चर्स केलं. या लेक्चरला ज्यांनी पाहिलं नाही त्यांना समजत नाही, मी आता हे सांगतोय. ओके, सो परत एकदा समजून घ्या. मी तुम्हाला स्ट्रक्चर एकदम शॉर्टली डिराइव्ह करतोय की ज्यावेळेस आपण एखाद्या टीथचं स्ट्रक्चर पाहतो, तर त्या टीथ मध्ये आपण कॉमनली दोन पार्ट पाहतो. पहिला जो पार्ट आहे की ज्याला आपण कॉमनली विजिबल म्हणतो, जो नॉन फिक्स असतो, जो फिक्स नसतो, ज्याला पाहू शकतो, तर त्या पार्टला आपण कॉमनली म्हणतो रे बेटा क्राउन. जो हिरड्यामध्ये फिक्स असतो, तर त्याला आपण कॉमनली म्हणतो रे बेटा रूट. ओके, पाहत असताना आपण पाहिलं की दिस क्राउन अँड दिस रूट, दिस बोथ ऑफ द पार्ट ऑफ टीथ आर फॉर्म बाय द कॉमन लेयर अँड दिस लेयर इज कॉमनली कॉल्ड ॲज डेंटाइन.
या डेंटाइनच्या आतमध्ये आणखी एक लेयर असते. दिस लेयर इज कॉल्ड ॲज पल्प. इट इज कॉल्ड ॲज पल्प अँड इट हॅज द कॅव्हिटी, इट हॅज द स्पेस, इट हॅज द रिकामी जागा. याच्यामध्ये पूर्ण अशी पोकळ हॉलो नेचर याचं दिसते. खोका याच्या आतमध्ये दिसते आणि दिस खोका इज कॉमनली कॉल्ड ॲज पल्प कॅव्हिटी. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण फक्त या टीथचं क्राउन पाहतो, फक्त क्राउन पार्ट, रूट नाही, या टीथचा ज्यावेळेस आपण फक्त क्राउन पाहतो तर या क्राउन वरती आणखी एक स्पेशलाइज लेयर याच्यावरती प्रेझेंट असते. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की हा जो क्राउन आहे तर या क्राउन वरती आणखी एक आपल्याला स्पेशलाइज लेयर दिसते आणि ती स्पेशलाइज लेयर इज कॉमनली कॉल्ड ॲज द एनामल. इट इज कॉमनली कॉल्ड ॲज एनामल अँड दिस एनामल इट इज द व्हाइटिश and hardest layer. ही व्हाइटिश आणि हार्डेस्ट लेयर आहे आपल्या बॉडी मध्ये. म्हणजे ऍक्च्युअली जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे टीथ हे एनामल पासून बनलेले असतात. तर ते सगळ्यात जास्त असतात. तुम्ही हातोड्याने जरी ठोकले टीथला तरी टीथ तुटतील पण ते टीथ बारीक बारीक होते ड्यू टू द प्रेझेन्स द एनामल. आता ही जी एनामल आहे तर या एनामलला मी हार्डेस्ट का बरं म्हणतो? बिकॉज इट इज मेड अप बाय हाऊ मेनी सबस्टन्स? 3 सबस्टन्स. हे कॉमनली तिथं 3 सबस्टन्स पासून तयार होते. हे आपण कॉमनली इथं 3 सबस्टन्स पासून तयार होताना पाहतो. एनामल मधला सगळ्यात पहिला जो सबस्टन्स होता तो कुठला होता बेटा? कॅल्शियम बायफॉस्फेट. कुठला होता बेटा? कॅल्शियम बायफॉस्फेट. सेकंड जो होता तर तो होता बेटा कॅल्शियम हायड्रॉक्साइड. कुठला बेटा? कॅल्शियम हायड्रॉक्साइड. अँड द थर्ड सबस्टन्स इज द कॅल्शियम कार्बोनेट. या 3 सबस्टन्स पासून काय तयार होते बेटा? एनामल, जी कशी आहे रे बेटा? व्हाइटिश अँड हार्डेस्ट लेयर. व्हाइटिश अँड हार्डेस्ट लेयर. म्हणजे ऍक्च्युअली ज्यावेळेस आपण टीथ पाहतो तर या टीथच्या क्राउन मध्ये आपल्याला 3 लेयर दिसतात. एनामल, डेंटाइन, पल्प. आणि टीथचा जो रूट आहे याच्यामध्ये किती लेयर दिसतात? 2. पहिली लेयर डेंटाइन, दुसरी बेटा पल्प. आता लक्ष द्यायचं, ज्यावेळेस आपण हा टीथ पाहतो तर या टीथ मधली जी एनामल आहे आणि या टीथ मधली जी डेंटाइन आहे तर these both of the layer, the enamel and dentine, these both of the layer are non-vascular. त्या non-vascular असतात and pulp is the vascular. आता what is the non-vascular and what is the vascular? The non-vascular means those part कि it does not have the blood supply. ज्या पार्टला, ज्या ऑर्गनला, ज्या लेयरला ब्लडचा सप्लाय नसतो, ज्या पार्टला, ज्या ऑर्गनला, ज्या सबस्टन्सला किंवा ज्या लेयरला ब्लडचा सप्लाय नसतो तर इट कंसिडर एज ए नॉन वैस्कुलर. और जिनको ब्लड का सप्लाई होता है दे आर कॉल्ड एज वैस्कुलर. उसको क्या बोलेंगे बेटा आपण? वैस्कुलर. तर मी याच्यामध्ये म्हटलं किंवा एनामल आणि डेंटाइन यांना मी नॉन वैस्कुलर म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या दोन्ही लेयरला ब्लडचा सप्लाय नसतो. त्यांना दोन्ही लेयरला ब्लडचा सप्लाय नाही. दॅट्स व्हाय द एनामल अँड डेंटाइन आर द नॉन वैस्कुलर. आणि टीथ मधली जी सगळ्यात इनर मोस्ट लेयर आहे पल्प, इट हॅज द ब्लड सप्लाय. दॅट्स व्हाय पल्प इज वैस्कुलर. त्याच्यामुळे आपण त्या पल्पला वैस्कुलर म्हणतो, जे आपण कालच्या बॅच मध्ये कॉमनली पाहिलं होतं. आता ऍक्च्युअली या पल्पला ब्लडचा सप्लाय कोण करतो? ऍक्च्युअली या पल्पला फक्त ब्लडचा सप्लाय नसतो तर सोबत आणखी सुद्धा सप्लाय असतो. कशाचा असतो बेटा? लिम्फचा. आणि सोबत कशाचा असतो? नर्वचा. त्या तिघांचा सप्लाय या सप्लाय त्या पल्पला असतो आणि दॅट्स व्हाय द पल्प इज द वैस्कुलर. मग तिला सप्लाय कसा काय असतो तर आपण त्यासाठी रूट पाहिलं होतं. तर हे जे काही रूट असतं तर या रूट मध्ये प्रेझेन्स असणारे बेटा एक कॅनॉल अँड दिस कॅनॉल इज कॉल्ड ॲज रूट कॅनॉल. हिला आपण काय म्हणतो तर बेटा? रूट कॅनॉल. आता ही जी काही रूट कॅनॉल आहे तर या रूट कॅनॉल मधनं काय होते? अशा ब्लड वेसल या पल्प कॅव्हिटी मधला, these are the blood vessels, या रूट कॅनॉल मधनं कशामध्ये जातात रे बेटा? इनसाइड द पल्प कॅव्हिटी. जे आपण कालच्या बॅच मध्ये पाहिलं होतं. व्यवस्थित सांगतो मी तुम्हाला एकदा परत मी तुम्हाला सांगतो पल्प का बरं वैस्कुलर आहे? कारण की पल्पला ब्लडचा सप्लाय असतो थ्रू द ब्लड वेसल
आणि ही ब्लड वेसल कशाच्या थ्रू आतमध्ये जाते बेटा? थ्रू द रूट. पण ज्याच्या थ्रू ती जाते तर दिस इज द कॅनॉल अँड दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज रूट कॅनॉल. याला आपण काय म्हणतो बेटा? रूट कॅनॉल. या रूट कॅनॉलच्या थ्रू या पल्प कॅव्हिटी मध्ये काय गेले बेटा? ब्लड वेसल. ब्लड वेसल गेली. वेसल म्हणजे पाईप जो कशाला कॅरी करेल? ब्लडला. सो ही ब्लड वेसल ब्लडला कॅरी करते. ब्लड कुठे रिलीज करते बेटा? इन द पल्प अँड दॅट्स व्हाय द पल्प इज द व्हॅस्क्युलर. आता फक्त ब्लड वेसलच आतमध्ये जात नाही तर सोबत कुठली वेसल सांगितली तुम्ही? लिम्फ वेसल की जी लिम्फला सुद्धा कॅरी करते. अजून काय सांगितलं बेटा? नर्व. तर नर्व सुद्धा त्याच्या आतमध्ये जातात. सो दीज आर द पार्ट्स आर अंडरगोज इन द पल्प कॅव्हिटी अँड गिव्स ए ब्लड सप्लाय टू द पल्प. हे आपण कॉमनली काल पाहिलं होतं अँड दिस इज द स्ट्रक्चर्स ऑफ टीथ जे आपण कालच्या बॅच मध्ये इथपर्यंत पाहिलं होतं. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं की आता हा जो काही टीथ आहे दिस इज द टीथ. हा जो काही टीथ आहे तर दिस इज द टीथ इज फिक्स इन द गम. हा आपल्या गम मध्ये फिक्स असतो म्हणजे आपल्या ह्या जबड्यामध्ये ते फिक्स असतात. तुम्ही कॉमनली जर पाहिलं आपल्याला दोन जबडे आहेत अप्पर जॉ अँड द लोअर जॉ. तर हे जे टीथ असतात तर हे आपल्या जॉ मध्ये फिक्स असतात. कशामध्ये फिक्स असतात बेटा? जॉ मध्ये. आता आपला जो जॉ आहे तर या जॉ मध्ये सुद्धा बोन आहे अँड द बोन ऑफ जॉ दिस इज द बोन. ही आपल्या जॉची बोन आहे आणि जॉच्या बोन मध्ये आपल्याला काय फिक्स दिसतो रे बेटा? टीथ. याच्यामध्ये या टीथची रूट फिक्स झालेले दिसतात. तर हे जे काही बोन्स आहेत तर दीज बोन्स आर कॉल्ड ॲज जॉ बोन्स. याला आपण काय म्हणतो रे बेटा? जॉ बोन्स. काय म्हणतो रे बेटा? जॉ बोन्स. किंवा यालाच आपण कॉमनली म्हणतो रे बेटा पॅलाटाईन बोन. कुठला रे बेटा? पॅलाटाईन बोन. किंवा यालाच म्हणतात रे बेटा अल्व्हिओलर बोन. कुठला रे बेटा? अल्व्हिओलर बोन. म्हणजे ज्या बोन्स मध्ये आपले टीथ फिक्स असतात मग तो वरचा असो का खालचा असो, ज्या बोन्स मध्ये आपले टीथ फिक्स असतात अटॅच असतात तर त्या बोनला आपण काय म्हणतो रे बेटा? जॉ बोन. ऑल्सो कॉल्ड ॲज पॅलाटाईन बोन किंवा त्यालाच म्हणायचं रे बेटा अल्व्हिओलर बोन. आता सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं की त्या बोनला मी अल्व्हिओलर बोन का बरं म्हटलं? व्हाय इट इज कॉल्ड ॲज अल्व्हिओलर बोन? अल्व्हिओलर म्हणजे अल्व्हिओलाय आणि अल्व्हिओलाय म्हणजे बलून लाईक स्ट्रक्चर. तुम्हाला माहिती आहे बलून कसे असतात? एकदम गोल 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 गोल. तर इथं जे हे बोन्स असतात तर हे अशा शेपेडचे असतात अँड दॅट्स व्हाय दिस बोन इज कॉमनली कॉल्ड ॲज अल्व्हिओलर बोन्स. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं की हा टीथ कसा काय या जॉ बोन मध्ये फिक्स होतो आणि तो फिक्स होतो तर कशामुळे तो फिक्स होतो? तर सगळ्यात पहिले लक्ष द्यायचंय की दिस इज द जॉ बोन. मी तुम्हाला इथं जॉ बोन दिसत आहे. सगळ्यांनी व्यवस्थित कन्सिडर करायचंय की दिस इज द जॉ बोन अँड दिस इज द रूट ऑफ टीथ. तुम्हाला ही टीथची ती रूट दिसत आहे का बेटा? दिस इज द रूट ऑफ टीथ अँड दिस इज द जॉ बोन. उघड पटाक. ओके. सो दिस इज द जॉ बोन. आपल्या इथं जॉ बोन दिसतोय आणि ही आहे बेटा रूट ऑफ द टीथ. ही काय आहे? रूट ऑफ द टीथ. आणि हा काय आहे बेटा? जॉ बोन. आता हा जो टीथ आहे हा जॉ बोन मध्ये कसा काय फिक्स होतो? तर हा जो काही जॉ बोन आहे आणि हा जो काही रूट आहे तर या दोघांच्या मधात प्रेझेंट्स असतं एक स्ट्रक्चर. या दोघांच्या मधात एक स्ट्रक्चर प्रेझेंट्स असतं. या दोघांच्या मधात एक स्ट्रक्चर प्रेझेंट्स असतं जे स्ट्रक्चर या अल्व्हिओलर बोन्स आणि टीथच्या रूटला काय करतं रे बेटा? अटॅच करतं, त्याला जॉईंट करतं. आणि या स्ट्रक्चर मुळे काय होतंय? हे रूट या अल्व्हिओलर बोन सोबत काय करतं रे बेटा? अटॅच. आणि ज्या स्ट्रक्चरच्या मुळे तुम्हाला इथे कॉमन स्ट्रक्चर दिसत आहे का? इथे दिसत आहे का? आता फॉर एक्झाम्पल हा झाला रूट आणि ही झाली अल्व्हिओलर बोन. या दोघांच्या मधात स्ट्रक्चर असतं. या दोघांच्या मधात एक स्ट्रक्चर असतं जे स्ट्रक्चर काय करतं? या अल्व्हिओलर बोनला या रूटशी काय करतं रे बेटा? अटॅच करतं. किंवा या रूटला या अल्व्हिओलर बोनशी काय करतं रे बेटा? अटॅच करतं. आणि ज्या स्ट्रक्चरच्या मुळे हे रूट या अल्व्हिओलर बोनला अटॅच होतात, ज्या स्ट्रक्चरच्या मुळे हे रूट या अल्व्हिओलर बोन सोबत जॉईंट होतात, ज्या स्ट्रक्चरच्या मुळे हे रूट या अल्व्हिओलर बोन सोबत बॉन्ड फॉर्म करतात, अटॅच होतात, जॉईंट होतात, तर दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज सिमेंटम. याला काय म्हणतात रे बेटा? सिमेंटम.
काय म्हणसाल? सिमेंटम. काय म्हणसाल? सिमेंटम. म्हणजे ऍक्च्युअली आपले जे टीथ आहेत तर दे आर टीथ आर फिक्स विथ द जॉ बोन बाय द स्ट्रक्चर अँड दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज सिमेंटम. काय म्हणसाल? सिमेंटम. इट इज कॉल्ड ॲज अ सिमेंटम. आणि या सिमेंटमच्या मुळे या टीथ आणि या जॉ बोन मध्ये काय होत आहे रे बेटा? जॉइंट. काय होत आहे? जॉइंट. काय होत आहे? काय होत आहे? जॉइंट. दिस टाइप्स ऑफ जॉइंट इज कॉमनली कॉल्ड ॲज. अशा प्रकारचा जो जॉइंट्स आपल्या बॉडी मध्ये असतो, जसा हा एक जॉइंट्स आहे, हा एक आपल्या बॉडी मध्ये जॉइंट्स आहे, हा आपल्या बॉडी मध्ये जॉइंट्स आहे, तसाच जॉइंट्स हा आपल्या टीथ आणि जॉ बोनचा असतो, जो कोणामुळे तयार झाला रे बेटा? सिमेंटम. कोणामुळे तयार झाला? सिमेंटम. माझं बोलणं कळतंय का? कळतंय का? तर जो जॉइंट्स आहे, दिस जॉइंट्स इन बिटवीन द रूट ऑफ टीथ अँड द जॉ बोन, हा जो जॉइंट्स आहे हा जॉइंट्स कोणाच्यामुळे तयार झाला बेटा? ड्यू टू द सिमेंटम. ड्यू टू द सबस्टन्स, ड्यू टू द स्ट्रक्चर इज द सिमेंटम. आणि अशा प्रकारचा जो जॉइंट आहे की जो सिमेंटमच्या मुळे तयार होतो, जो सिमेंटमच्या मुळे तयार होतो, तर दिस टाइप्स ऑफ जॉइंट इज कॉल्ड ॲज द गम्फोसिस जॉइंट. कुठला रे बेटा? गम्फोसिस जॉइंट. कुठला रे बेटा? गम्फोसिस जॉइंट. कुठला रे बेटा? गम्फोसिस जॉइंट. म्हणजे ऍक्च्युअली आपले जे टीथ असतात तर these teeth are fixed in the jawbone by the joints. These joints called as gumphossis joint. कुठला रे बेटा? gumphossis joint. कुठला रे बेटा? gumphossis joint. लक्षात ठेवता गेली का? ठेवता गेली का? बाजूला बेटा आपण स्ट्रक्चर्स ऑफ टीथ पाहत असताना आपण या टीथ मध्ये किती पार्ट पाहतो? दोन. पहिला जो पार्ट आहे की जो मला दिसतो कॉल्ड ॲज क्राउन. सेकंड जो पार्ट आहे की जो मला दिसत नाही कॉल्ड ॲज रूट. ओके. तर आपल्या ओरल कॅव्हिटी मध्ये टोटली 32 टीथ असतात. and these all the 32 teeth are the heterodont, are the thicodont, are the dicodont. क्यों बोला उनको thicodont? Because they are different from each other. Why they are called as thicodont? Because they are fixed in the gum. And why they are called as dicodont? Because we have the two sets. पहला असतो middle teeth, दूसरा असतो adult teeth. That's why they are called as the dicodont. उसके बाद देखा कि जितने भी 32 टीथ है वो ओनली 4 टाइप्स के हैं. सबसे पहले जो दो होते हैं हाफ पोर्शन में से उनको बोला था इंसाइजर. उसके बाद जो होता है कैनाइन, उसके बाद प्रीमोलार और लास्ट में मोलार. तो इंसाइजर कितने होते हैं? 2. कैनाइन 1, प्रीमोलार 2, मोलार 3. इतना अपन ने देखा था. और उसके बाद अपन ने स्टार्ट किया था स्ट्रक्चर ऑफ टीथ. और जब अपन स्ट्रक्चर ऑफ टीथ के बारे में बोलते हैं तो स्ट्रक्चर ऑफ टीथ में मतलब कौन सा भी आप टीथ लो, आप अगर इंसाइजर लो, अगर आप कैनाइन लो और तो आप प्रीमोलार लो और मोलार लो, इन सभी टीथ में अपन को दो स्ट्रक्चर, दो पार्ट दिखाई देते हैं. सबसे पहला जो पार्ट की जो अपन को दिखाई देता है, दिस पार्ट इज द क्राउन. जो नहीं दिखाई देता, जो फिक्स होता है विद द बोन, दिस पार्ट इज कॉल्ड एज रूट. क्राउन और रूट के बीच में छोटा सा पार्ट होता है, दिस छोटा सा पार्ट इज कॉमनली कॉल्ड एज नेक. उसके बाद बोला कि जो क्राउन और जो रूट होता है, ये दोनों की दोनों ही पार्ट ऑफ द टीथ इज फॉर्म बाय द कॉमन लेयर, सिंगल लेयर, एंड दिस लेयर इज कॉल्ड एज डेंटाइन. उसको मैंने डेंटाइन बोला. इस डेंटाइन के अंदर और एक लेयर होती है जिसको ब्लड सप्लाई होता है, एंड दिस लेयर इज कॉल्ड एज पल्प. इट हैज द कैविटी कॉल्ड एज पल्प कैविटी. नाउ इस डेंटाइन के ऊपर ओनली इन द क्राउन, रूट पे नहीं, ओनली इन द क्राउन एक स्पेशलाइज्ड लेयर होती है जो बॉडी की सबसे हार्डेस्ट लेयर है और व्हाइटिश लेयर है. इट इज कॉमनली कॉल्ड एज एनामल. जो 3 सब्सटेंस से फॉर्म होती है. पहला सब्सटेंस होता है कैल्शियम बाइफॉस्फेट, दूसरा होता है कैल्शियम हाइड्रोक्साइड, तीसरा होता है कैल्शियम कार्बोनेट. उसके बाद मैंने बोला कि जो पल्प होती है, पल्प कैविटी होती है, उसको ब्लड का सप्लाई, लिम्फ का सप्लाई और नर्व का सप्लाई होता है. और जिस कैनाल के थ्रू ब्लड वेसल, जिस कैनाल के थ्रू लिम्फ वेसल और जिस कैनाल के थ्रू नर्व इस पल्प कैविटी में जाते हैं, दिस कैनाल इज कॉल्ड एज रूट कैनाल. उसको अपन ने बोला था बेटा रूट कैनाल. और आज अपन ने देखा
का कि ये जो रूट्स होते हैं, these roots are attached with the bones. These bones is called as jaw bone, also called as palatine bone, also called as alveolar bone. क्यों बोला alveolar bone? क्योंकि वो बलून लाइक होते हैं, क्योंकि वो सैक लाइक होते हैं, वो गोल गोल सर्कुलर नेचर के होते हैं। अगर बोन देखेंगे आप जॉ बोन्स, तो जॉ बोन्स में अपन को होल दिखाई देंगे। उस जॉ बोन्स में अपन को पूरे ऐसे होल दिखाई देंगे, और जिस बोन में पूरे होल होते हैं, पूरे असे छिद्र त्या बोन्स मध्ये असतात, स्पंजी बोन्स ज्याला आपण कॉमनली म्हणतो, तर तशा प्रकारच्या बोनला आपण म्हणतो रे बेटा अल्व्हिओलार बोन। तर असेच अल्व्हिओलार बोन्स आपल्या या जबड्याचे असतात, जॉचे असतात, and that's why they are called as अल्व्हिओलार बोन। त्या अल्व्हिओलार बोन सोबत आपला रूट अटॅच असतो, आणि ज्या स्ट्रक्चरच्या मुळे तो अटॅच असतो, दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज सिमेंटम। त्याला काय म्हणतो बेटा आपण? सिमेंटम। आणि या सिमेंटमच्या मुळे इथं जॉइंट फॉर्म होतो, अँड दिस जॉइंट इज कॉल्ड ॲज कंपोजिट जॉइंट। त्याला काय म्हणतात बेटा? कंपोजिट जॉइंट। जर तुम्हाला क्वेश्चन आला की बाबा वेयर द कंपोजिट जॉइंट इज सीन इन बिटवीन द टीथ एंड जॉ बोन, द टीथ और जॉ बोन के बीच में जो जॉइंट होता है ड्यू टू द सिमेंटम इज कॉल्ड एज कंपोजिट जॉइंट। समझते का? यस सर। समझते का? यस सर। नक्की समझते का? यस सर। ओके, तर आपण डेंटल फॉर्म्युला तयार केला होता, तुम्हाला आठवत असेल आपण डेंटल फॉर्म्युला केला होता। काय केला आपण डेंटल फॉर्म्युला? 2 1 2 3 बाय 2 1 2 3। हे दोन कोणासाठी रे बेटा? इनसाइड। हा एक कोणासाठी? हे दोन कोणासाठी? आणि हे तीन कोणासाठी? ओके, आता लक्ष द्यायचं। मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की ऍक्च्युअली तुम्ही जर कॉमनली जर पाहिलं की 0 to 6 वयोगटाची मुलं त्यांच्यामध्ये मिल्क टीथ असतात, त्यानंतर 6 ते 18 वर्षापर्यंत, आणि 18 वर्षाच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की अक्कलदाढ येते, बरोबर आहे? तुम्ही अक्कलदाढ म्हणून असं काहीतरी ऐकलेलं असेल किंवा अक्कलदाढ येते। आणि ते अक्कलदाढ काय असते तर त्या गोष्टीला आपण पाहू। आता सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं की जे पोरं 0 to 6 वयोगटातले असतात, ज्यांना दूध दात असतात, जे पोरं 0 to 6 वयोगटातले असतात, ज्यांचं एज 0 to 6 असतं, तर त्यांच्या ओरल कॅव्हिटी मध्ये टोटल टीथ असतात रे बेटा 20। हाऊ मेनी टीथ? 20। हाऊ मेनी टीथ? 20। जे पोरं 6 to 18 इयर मध्ये असतात, तर त्यांच्यामध्ये असतात रे बेटा टीथ जवळपास 28। हाऊ मेनी? 28। आणि जे 18 वर्षाच्या नंतरचे असतात, ज्यांना अक्कलदाढ येते, तर त्यांच्यामध्ये असतात रे बेटा 32 टीथ। तुमच्यामध्ये 32 टीथ नाही, तुमच्यामध्ये 28 दात दिसतात, घरी जाऊन मोजायची। ओके, घरी जाऊन ते दात मोजा। तुमच्या ओरल कॅव्हिटी मध्ये शरीरात जर 32 दात असतील, तर तुमच्या ओरल कॅव्हिटी मध्ये 28 दात आहेत। मग कुठला दात अब्सेंट आहे? याच्यात 20 दात, त्याच्यामध्ये सुद्धा दात अब्सेंट असते, कारण की टोटल मध्ये आपलं 32, इथं कुठली अब्सेंट आहे? इथं टोटल मध्ये 32, इथं सुद्धा काहीतरी अब्सेंट आहे, इथं टोटल प्रेझेंट असते। ओके, आता ऍक्च्युअली ज्यावेळेस आपण 0 to 6 वाले पोरं पाहतो, तर त्याच्यामध्ये 20 दात असतात, आणि या 20 दात वाल्यासाठी 28 दात वाल्यासाठी 32 दाताचा काय फॉर्म्युला आहे? आपण 32 दाताचा फॉर्म्युला काय केला होता? 2 1 2 3 बाय 2 1 2 3। म्हणजे अप्पर जॉच्या हाफ पोर्शन मध्ये 8, लोअर जॉच्या हाफ पोर्शन मध्ये 8, एकूण 8 ते एकूण सुद्धा 8, एकूण 8 ते एकूण सुद्धा 8 आणि 8 16, 16 म्हणजे फॉर्म्युला आला 2 1 2 3 बाय 2 1 2 3। बरोबर आहे का? बरोबर आहे का? आता लक्ष द्यायचं, आपल्याला 0 to 6 म्हणजे जे लहान पोरं असतात, तर त्यांच्यामध्ये आपण फक्त किती टीथ पाहतो बेटा? 20। तर त्या 20 मध्ये कुठले टीथ अब्सेंट असतात, तर ते विचार करून इथं फॉर्म्युला लिहितो, ते व्यवस्थित सांगायचे। तर फॉर्म्युला असतो रे बेटा त्यांचा 2 1 0 2। काय लिहिला मी? 2 1 0 2 बाय 2 1 0 2। म्हणजे त्यांच्यामध्ये इन्सायझर किती असतील? 2। कॅनाइन किती असेल? 1। प्रीमोलार असेल का? नाही। प्रीमोलार किती? 0। आणि मोलार किती आहेत? 2। पण मोलार किती पाहिजे? 3। पण यांच्यामध्ये मोलार एक अब्सेंट आहे का? यस, एक मोलार अब्सेंट आहे आणि प्रीमोलार इथं अब्सेंट आहे, बरोबर? म्हणजे इथं दोन्ही प्रीमोलार अब्सेंट आणि एक मोलार अब्सेंट, म्हणून फॉर्म्युला काय आला बेटा? 2 1 0 2
बाय 2102 कळतंय का? म्हणजे हाफ पोर्शन मध्ये 5 दात, दुसऱ्या हाफ पोर्शन मध्ये 5 दात, इकडून सुद्धा 5 आणि इकडून सुद्धा 5, 5 आणि 5 5 आणि 5 10 म्हणजे लहान लेकराच्या ओरल कॅव्हिटी मध्ये टोटल टीथ 20 आणि फॉर्म्युला काय असेल बेटा 2102 बाय 2102. आता इथं 2102 मी फॉर्म्युला क्रिएट केला, इथं मी 2102 फॉर्म्युला क्रिएट केला. आता इथे 2102 फॉर्म्युला क्रिएट केला, याचा अर्थ याच्यामध्ये कुठला टीथ अब्सेंट आहे रे बेटा? प्रीमोलार. याच्यामध्ये प्रीमोलार अब्सेंट आहे आणि एक काय अब्सेंट आहे बेटा? मोलार. एक तर काय अब्सेंट आहे? प्रीमोलार आणि एक काय अब्सेंट आहे? मोलार. टोटल प्रीमोलार तिथं अब्सेंट असतात, तिथं प्रीमोलार टीथच नसतो. लहान बाळांमध्ये प्रीमोलार टीथ येत नाही आणि जो शेवटचा मोलार असतो तर तो सुद्धा त्यांच्यामध्ये येत नाही. म्हणजे टोटल टीथ किती असतात बेटा? 20. लक्षात ठेवता येईल का? आता तुमची बारी. आपल्यामध्ये किती टीथ आहेत बेटा? टोटल 28. मग या 28 चा काय फॉर्म्युला आहे आणि याच्यावर मला तुम्हाला सांगायचं आहे, याच्यावरून तुम्हीच मला सांगसाल की कुठला टीथ अब्सेंट आहे. ओके, त्याचा फॉर्म्युला असतो बेटा 2122 बाय 2122. सांगा बरं कुठला टीथ अब्सेंट आहे? ओके, इन्साइजर किती असतात? 2. कॅनाइन किती असतो? 1. प्रीमोलार किती असतात? 2. आणि नॉर्मल मोलार किती असतात? 3. पण इथं आपल्याला प्रीमोलार 2 दिसत आहे, कॅनाइन 1 दिसत आहे, इन्साइजर 2 दिसत आहे. म्हणजे इथं काय अब्सेंट आहे रे बेटा? मोलार. इथं जो मोलार अब्सेंट आहे हा लास्ट मोलार इथं अब्सेंट आहे आणि जो लास्ट मोलार असतो त्यालाच आपण म्हणतो आपली अक्कल दाढ. जो शेवटचा मोलार असतो तर त्याला काय म्हणतो बेटा आपण? अक्कल दाढ. जो वयाच्या 18व्या वर्षानंतर कधीही येतो. मग तो 20व्या वर्षी येऊ का 22व्या वर्षी येऊ का 23व्या येऊ का बुड झाल्यावर येऊ, पण त्याला तो अक्कल दाढ येते. आणि ती जी अक्कल दाढ असते तर ती अक्कल दाढ काय असतो बेटा? लास्ट मोलार. आणि जी लास्ट मोलार जी अक्कल दाढ असते, जो काही अक्कल दाढ असतो तर तो काय असतो रे बेटा? लास्ट मोलार. काय असतो रे? लास्ट मोलार. ते लक्षात ठेवता येईल का तुम्हाला? ते लक्षात ठेवता येईल का? नक्की लक्षात ठेवता येईल. सो गिव्ह द हेडिंग स्ट्रक्चर्स ऑफ टीथ. आपण काल स्ट्रक्चर ऑफ टीथ हेडिंग दिलं होतं, तुम्ही डायग्राम सुद्धा काढली होती. सगळ्यांनी व्यवस्थित डायग्राम काढून घ्यायची, सगळ्यांनी व्यवस्थित लवकर काय करायची? डायग्राम काढून घ्यायची व्यवस्थित. आता इथे तुम्हाला बोन दिसत आहेत, इथे तुम्हाला इथं अटॅचमेंट सुद्धा दिसत आहे, त्याच्यामुळे ती जी डायग्राम आहे तर ती डायग्राम व्यवस्थित काढून घ्या. तुम्ही काढली का डायग्राम? त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करा. ओके, करा. ठीक आहे, यासाठी एवढंच. व्यवस्थित डायग्राम काढा रे वा. आणि हे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचे. कुठले? 0 to 6 वयोगटातल्या मुलांमध्ये तिचं टोटल दात किती असतात? 20. फॉर्म्युला 2102 बाय 2102. म्हणजे इन्साइजर असतील, कॅनाइन असेल, पण प्री मोलार आणि लास्ट मोलार काय असेल बेटा? अब्सेंट असेल. कळतंय का? यस, ठीक आहे.